तर पुण्यातले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला राम ठोकलाय। रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला हात दाखवून आता ते शिंदेंचा धनुष्य बाण हाती घेणार आहेत। आज संध्याकाळी ठाण्यामध्ये धंगेकरांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 7 वाजता धंगेकर एकनाथ शिंदे यांची भेट घेतील। गेल्या काही दिवसांपासून धंगेकर हे सेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरूच होती। मात्र आज रवींद्र धंगेकर हात सोडून धनुष्य बाण आपल्या हाती घेणार आहेत। तर कालपासून ज्या गेल्या अनेक दिवसापासून ज्या चर्चा होत्या, मात्र आज आता खतर बातम्या समोर बघा, समोर करताय शिवसेनेमध्ये काय नेमकी माहिती समोर बघा। हसले सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आली, बैठक झाली, मतदारांशी बोलत राहिलो। कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो, कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळी कौटुंबिक नाती एक निर्माण होत असतात आणि मग त्या 8-10 वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो, कुटुंबातले होतो आणि सगळ्यांनीच आपलं प्रचंड प्रेम केलं आहे। म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वर पडले, प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली। सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले, त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष सोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही, शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी